आता महाराष्ट्रामध्ये पाण्याची बोंबाबोंब आहे, पण इथे आल्यानंतर मला पाणी दिसतं सगळीकडे. आणि या सगळ्या पाण्याच्या मधोमध असलेलं मंदिर जे इथे आल्यानंतर 4 ते 5 मंदिर आहेत. जसं प्रत्येक तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर वेगवेगळी मंदिरं असतात. जसं की गणपतीचं असेल, हा बघा समोर विस्तीर्ण नदी परिसर, आणि राहून राहून मला हा डोंगराचं कशाला पाहिजे अमेरिका, कशाला पाहिजे लंडन, आपल्याला आपला प्रिय फक्त आपला भारत देश. भारतामधला आपला नागपूर आणि महाराष्ट्र. नागपूरमधला अंबोरा या ठिकाणी आलेलो आहे. 5 नद्यांचा संगम इथे होतो आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर मला पटकन असं जाणवलं की या ठिकाणी एखाद्या पिक्चरचं शूटिंग होऊ शकतं. इतका हा परिसर सुंदर आहे. तुम्हाला इंटरेस्टेड आहे का? तुम्हाला इंटरेस्ट हा सगळा परिसर बघण्यामध्ये असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि आपल्या चॅनलला, आपल्या आवडत्या चॅनलला नोकरीवाला यूट्यूबवर याला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्राजक्ता, तुला कसं वाटतं? खूप छान. आणि 5 नद्यां ज्या वेळेला आपण इथे प्रवेश केला, खरं तर प्रवेश केल्या मनातून एकच शब्द आला, तो म्हणजे वा. चलो, तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणार आहोत अंबोरा या ठिकाणचा मंदिर. अंबोरा देवस्थान, श्री क्षेत्र, जिल्हा नागपूर. ओके. तर मंडळी, समोर बघू शकता हा जो समोर तुम्हाला डोंगर दिसतोय, या डोंगरावरती याचं जे लोकेशन आहे ना, हे इतकं भारी वाटतं आहे की खरं तर हा व्हिडिओ सुरू करताना मला शब्द सुचले नाहीत. सकाळचे साधारणपणे 11 वाजलेले आहेत आणि ह्या 11 वाजताचा हा परिसर तुम्ही बघू शकताय. आपल्यासमोर आपण मंदिरामध्ये जातो आहे. या बाजूला सुद्धा अंबोरा ब्रिजवरती आपण जाणार आहोत. त्याच्या अगोदर हा संपूर्ण परिसर तुम्ही बघून घ्या. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवातीला आपण चप्पल काढलेली आहे. चप्पल काढल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे आणि त्याच्यानंतर आपण मंदिरामध्ये जाऊया. श्री हरिनाथ मंदिर अंबोरा. आणि हे मंदिर आहे, हे नदी किनारी आहे, त्याच्यामुळे त्याचे सौंदर्य आहे. हे सौंदर्य तुम्ही त्याची शब्दांमध्ये कल्पना करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लागणार किंवा इथे येऊन बघावं लागेल. इतकं हे सुंदर आहे. श्री गुरु हरिनाथ रघुनाथ उर्फ रामचंद्र, काशीचे श्री मुकुंदराजाचार्य. श्री गंगा माता मंदिर व गणेश मंदिर. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गंगा माता. इथे आल्यानंतर 4 ते 5 मंदिर आहेत. जसं प्रत्येक तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर वेगवेगळी मंदिरं असतात. जसं की गणपतीचं असेल, शंकराचं मंदिर असेल, तर इथे या ठिकाणी मला गंगा मातेचं मंदिर म्हणजे गंगा मातासुद्धा स्थापन केलेली आहे. कारण या ठिकाणी 5 नद्यांचा संगम होत असल्यामुळे मग गंगा मातेची सुद्धा स्थापना केलेली आहे. आणि आता आपण जातो आहे श्री चैतन्येश्वर मंदिर. आणि पायऱ्यांनी चढून जायचं थोडंसं, त्याच्यामुळे दोन्हीकडे स्त्री आणि पुरुष यांना चालण्यासाठी वेगवेगळा मार्ग केलेला आहे. बघू शकता. म्हणजे कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून या बाजूने लेडीज, या बाजूने पुरुष असं जाण्यासाठी मार्ग आहे. हे बघा. आणि उतरताना तुम्ही कॉमनली उतरू शकता. चलो. काय बाळांनो, काय चाललंय? हां, काय करताय? ओके, चलो. अप्रतिम. हे बघू शकता
ह्या बाजूला विस्तीर्ण असा परिसर. जायचंय कुठून? बारीक घाल. ओम बिंदू सोरा दोन्ही हात पकडा असे बा. सौराष्ट्रम सोमनाथाश्रम श्री मल्लिका उज्जैनिया महाकाल चम्मच काढून घे जा. उज्जैनिया या ठिकाणी या बाजूला सुद्धा या मंदिराच्या चारही बाजूला पाणी आहे. म्हणजे 5 नद्यांचा संगम होतो असं म्हटलं जातं आहे. त्याच्यामुळे अतिशय सुंदर असं शांततापूर्ण असलेलं असं हे देवस्थान हे बघून अतिशय मन प्रसन्न झालं आहे. आता खरं तर हे वारंवार सांगण्याची गरज नाही, पण जे खरोखर आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून दाखवणे हे हे मी कर्तव्य समजतो. ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी जे डेली ब्लॉगिंगच्या माध्यमातून जे चांगलं आहे, जे परिपूर्ण आहे ते आपल्या सगळ्यांना दाखवावं असं मनापासून वाटतं. तर आपण या परिसरामध्ये कधी येत असाल नागपूरच्या भागामध्ये तर अंबोरा या ठिकाणचं हे शिवमंदिर आहे, त्याला अवश्य भेट द्यावी असं एक या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतोय. समोरून बघा चैतन्येश्वराचं दर्शन झालंय या बाजूला. आणि झाल्यानंतर आता आपण खाली जाऊया या बाजूने. मस्त छानच हे केलंय सगळ्या गोष्टी. तर इथे आल्यानंतर थोडंसं पावती वगैरे करून घेतली आणि या मंदिराबद्दल आपण थोडीशी माहिती दादांना विचारूया. तर दादांना मी विचारलं की हे जे मंदिर आहे हे किती वर्ष जुनं आहे. तर त्यांनी म्हटलं की कमीत कमी 1000 वर्ष जुनं आहे. जास्त 1000 वर्षापेक्षाही जास्त मंदिर आहे. पावती घेतली. याच्या बाजूला जे नद्या आहेत आपल्या चारी बाजू, येऊ शकतो आतमध्ये? ओके. तर ज्या वेळेला आपण प्रवास करतोय त्या वेळेला खरं तर त्या प्रदेशाची आपल्याला माहिती नसते, मंदिराची माहिती नसते. इथे आल्यानंतर दादा खरंच बरं वाटलं. बरं म्हणजे का माहिती आहे का, नद्या आहेत आजूबाजूला, पूर्ण पाणी आहे संपूर्ण. आता महाराष्ट्रामध्ये पाण्याची बोंबाबोंब आहे, पण इथे आल्यानंतर मला पाणी दिसतं सगळीकडे. आणि या सगळ्या पाण्याच्या मधोमध असलेलं मंदिर जे तुमच्या म्हणण्याप्रमाणे साधारणपणे 1000 वर्षापेक्षाही जुनं मंदिर असं आहे. आता वरती जे चैतन्येश्वराचं मंदिर आहे म्हणजे शिवशंकराचं मंदिर. आणि कशामधून? जे शिवलिंग आहे ते यज्ञामधून प्रकट झालं. आणि समोर गंगा माता मंदिर पण आहे. आणि हा जो मंदिर आहे हां ते समाधी मंदिर आहे हरिहरनाथ महाराज. हरिहरनाथ महाराज त्यांनी ते शिवलिंग प्रकट केले आहे. ओके. आणि आता जे हरिहरनाथ महाराज ज्यांना म्हणतोय आपण, हे महाराज म्हणजे नवनाथांपैकी एक आहेत की कसं काय त्यांचं? अलगच आहे त्याच्याला. हां, ते गुरु शिष्याची समाधी आहे अंदर त्याची. गुरु आणि शिष्याची समाधी आहे. रघुनाथ महाराज आणि हरिहरनाथ महाराज. आणि त्यांनी स्थापन केलेलं आहे चैतन्येश्वर. नाही केली आहे, यज्ञातून प्रकट केली आहे. हां, यज्ञातून प्रकट झालेलं मंदिर आहे. बरोबर, तिथे माहिती पण घेतलेली आहे. आणि हे जे नंतर गंगामाता मंदिर आहे वगैरे ते पण जुनंच मंदिर आहे. आता इथे मला माहिती विचारायची अशी की इथे उत्सव कोणता कोणता होता? महाशिवरात्री. ओके. म्हणजे शंकराचं मंदिर आहे तर महाशिवरात्री होणारच. त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठली यात्रा वगैरे? ऋषी पंचमीची यात्रा असते. महाशिवरात्रीला इथे म्हणजे यात्रा भरते की कसं काय? पूर्ण यात्रा भरते. आणि नैवेद्य पूर्णपणे शाकाहारी. बरोबर. नद्यांचं म्हणाल तर नद्यांबद्दल काय सांगू शकाल? नद्या आजूबाजूला 5 नद्याच्या संगम. नद्यांची नावं माहिती आहेत? वैनगंगा, वैनगंगा, कना आणि आम. वैनगंगा, कना, आम, मुर्जा, कोल्हारी या 5 नद्या यांचा इथे संगम होतो. आणि मग पुढे नदी परत वेगळी जाते. ती एक होऊन जी नदी जाते ती कोणती जाते? ती वैनगंगा नदी आहे. हां, तिचं पात्र. पण तिला येऊन मिळणारे ह्या 5 नद्या आहेत. बरोबर. आणि वैनगंगा नदी म्हणजे नागपूरवरून मग पुढे हां असं आहे. तिकडे तिचं नाव पैनगंगा. खरं तर आपण अंबोरा
मंदिराबद्दल इथे येताना माहिती नव्हतं, तर आता ही नवीन माहिती कळलेली आहे तुमच्या माध्यमातून, सगळ्यांनाच कळेल. पण आम्ही खरं तर आलो तो अंबोरा हा ब्रिज बघण्यासाठी, काचेचा ब्रिज बघण्यासाठी. तर काचेचा ब्रिज म्हणजे नक्की काय प्रकार आहे? ती गॅलरी आहे हां आणि जे काच लावलाय खाली हं. 2 फूट असा आणि 2 फूट असा, हां त्या काचातून जो खालचं पाणी दिसते नजारा हां खूप अतिशय चांगला दिसतो. अतिशय चांगला दिसतो. हां. ते तर आम्ही आता बघणार आहोत. पण थोडीशी जी उत्सुकता असते हां. त्याच्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट विचारली. खरंच बरं वाटलं, कारण नागपूरमध्ये आम्ही आलो आणि नागपूर फिरता फिरता म्हणजे नागपूरची माणसं, त्यांचं प्रेम आणि विशेष करून त्यांच्या बोलण्याची एक लकब, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि त्याचबरोबर नागपूरचं जेवणसुद्धा चविष्ट, रुचकर, अतिशय म्हणजे जशी माणसांमध्ये गोडवा आहे तसंच तुमच्या नागपूरच्या खाद्यपदार्थांमध्ये पण आहे, मंदिरांमध्ये आहे, आदरातिथ्य, या सगळ्याच गोष्टी. त्याच्यामुळे जी उपराजधानी आहे त्याला साजेसं असं आपलं सगळ्यांचं लाडकं नागपूर. त्याच्यामुळे खरोखर सगळ्या नागपूरकरांना मी धन्यवाद देतो आहे. आणि आता पुढचं जे आम्ही दर्शन आहे ते घेतो आहे, नद्या बघतो. आणि मला असं वाटतं की बोटिंगची पण अवेलेबल आहे. बोटिंगची आहे. हां. आणि बोटवर जेव्हा तुम्ही बसाल हां त्या बोटवाल्याला सांगायचं आम्हाला जिथं 5 नद्याचा संगम झालाय हां तिथे तो तुम्हाला घेऊन जाईल. बरोबर. हां ज्या साईडला झालाय 5 बरोबर. नद्याचा संगम, हां तिथे त्यांना सांगायचं आम्हाला 5 नद्याच्या संगमवर जायचं आहे, हां तो तुम्हाला घेऊन जाईल. बरोबर. चालते. आता हे सगळं फिरून घेतो आम्ही. धन्यवाद. तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. ओके, परत जर कधी आलो तर या ठिकाणी अवश्य भेट देणार आहोत. ओके. तर इथल्या विश्वस्तांसोबत किंवा देणगी कार्यालयामध्ये जे लोक, जे दादा आपले बसत होते, त्यांनी चांगली माहिती दिली थोडीशी मंदिराबद्दल. त्याचबरोबर सांगितलं की ही जी वर उंच डोंगर आहे, या डोंगरावरती वरती समोर त्यांच्या तिथे गौड समाजाने बांधलेलं, गौड राजांनी बांधलेलं एक मंदिर आहे. पण तिथे जाणं शक्य नाही सध्या तरी. हा बघा समोर विस्तीर्ण नदी परिसर, आणि राहून मला हा डोंगराचं आश्चर्य वाटते, कौतुक वाटतं, आणि त्याच्याकडे बघून तेवढंच समाधान पण वाटतं. कारण वरती गौड राजांनी बांधलेलं मंदिर पण आहे. मी त्यांना विचारलं इथे जाऊ शकतो का, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊ शकत नाही वरती, म्हणजे बोटीने जावं लागेल आणि मग त्याला वेळ लागेल. त्यामुळे सध्या तरी ते जाऊ शकत नाही. इथून लांबूनच आपण दर्शन घेऊया आणि नमस्कार करूया. त्याचबरोबर इथे आमच्या सगळ्या मंडळींचं फोटो सेशन चालू आहे. खातोय निवांत, एकदम खातोय. आपल्याला माहिती घेतल्यानंतर असं कळलं की ती व्ह्यूइंग गॅलरी आहे आणि तिथून खूप सुंदर असा नजारा दिसतो या परिसराचा. त्याचबरोबर इकडे मागच्या बाजूला 5 नद्यांचा संगम आहे, आणि 5 नद्यांच्या संगमातून जशी मगाची नावं आपण ऐकली, या ठिकाणी आल्यानंतर तुमच्याशी बोलावं तेवढं कमी आहे, तुम्हाला जेवढं दाखवावं तेवढं कमी आहे ना प्राजक्ता? खूपच छान. मंदिर आहे, नद्यांचा संगम निसर्गरम्य आहे, वातावरण आहे. निसर्गरम्यता आहे, शांतता आहे, आणि दुसरं म्हणजे शक्यतो ज्या नद्यांमध्ये घाण केलेली असते ती इथे दिसत नाही. प्लास्टिक मुक्त नद्या मला दिसल्या, कमीत कमी प्रमाण म्हणजे अतिशय नगण्य प्रमाणामध्ये इथे तुम्हाला असं घाण बघायला मिळेल, किंवा प्लास्टिकचा जो वापर आहे तो बघायला मिळेल. त्याच्यामुळेच याचं सौंदर्य आहे हे जास्तीत जास्त टिकून राहिलेलं आहे. माणसांची वर्दळ ज्या ठिकाणी वाढते त्या ठिकाणी घाणेरडेपणा वाढतो, अस्वच्छता वाढते. आपण जर कधी या ठिकाणी येणार असाल तर आपण सगळ्यांनी मिळून, संपूर्ण महाराष्ट्राला प्रत्येकाने मिळून स्वच्छ करण्याचं जर ध्येय उचललं तर आपला भारत देश असेल, आपला महाराष्ट्र असेल, आपली गल्ली परिसर, आपले मोहल्ला असेल, स्वच्छ राहिल्याशिवाय राहणार नाही, सुंदर राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण या भागात येणार असाल तर स्वच्छ भारत सुंदर भारत हे Yes. अभियान नक्की पूर्ण होईल. आणि आपण या भागामध्ये जर येणार असाल तर अंबोरा ब्रिज आणि या मंदिराला न चुकता भेट द्या. इतकं खूप मी तुम्हाला सुंदर आणि खूपच छान आहे. मनापासून सांगत आहे. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या छानशा कौटुंबिक फॅमिली व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. धन्यवाद. आभार. बाय बाय.